आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचकडून चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। 4590 पानांच्या चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासे झाले। हल्लेखोरांनी सिद्दीकींच्या कार्यालयाची रेकी केली होती असा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आलाय। रेकी करताना आरोपींच्या बॅगेमध्ये सदैव पिस्तूलही असायचं आणि जिथे संधी मिळेल तिथे सिद्दीकींना गोळ्या घालण्याची तयारी आरोपींनी केली होती। आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी 10 ते 12 हजार रुपये पेपर स्प्रेवरती खर्च केल्याचं देखील समोर आलंय। सूरज ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, चार्जशीटमध्ये काय खुलासे करण्यात आलेत, काय खळबळजनक खुलासे आहेत? नक्की या चार्जशीटमध्ये बऱ्याच महत्त्वाची माहिती समोर येत आहे। सूत्रांनी माहिती दिली आहे की चार्जशीटमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की हे जे आरोपी होते हत्याच्या 1.5 ते 2 महिन्याआधी मुंबईच्या कुर्ला इथे एका भाड्याने घर घेतले होते, तिथे राहत होते आणि तिथे राहत असताना ते बाईकवर बाबा सिद्दीकी आणि म्हणजे त्यांची घर आणि ऑफिसची रेकी करत होते। रेकी करत असताना त्यांच्या खांद्यावर सॅक बॅग असायची आणि त्या बॅगमध्ये एक पिस्टल आणि लाईव्ह बुलेट्स असायची असा त्यांच्या तपासात समोर आलेला आहे। म्हणजे हे जे आरोपी होते 1.5 ते 2 महिन्यापासून पिस्टल आणि बुलेट्स घेऊन बँड्राच्या ईस्ट आणि वेस्ट या परिसरात फिरत होते, पण कोणाचाही लक्ष त्यांच्यावर गेला नाही। त्याचबरोबर त्यांनी असंही समोर आलेलं आहे माहिती की जेव्हा बाबा सिद्दीकीवर गोळी झाडण्यात आली होती त्यानंतर एक स्प्रे मारण्यात आला होता। तपासात असं समोर आलं आहे की तो पेपर स्प्रे होता आणि त्यासाठी आरोपीने 12 ते 13 हजार रुपये खर्च केले होते आणि तसा पेपर स्प्रे परचेस केला होता। त्यांना असं माहीत होतं की ज्यावेळी ते फायरिंग करणार त्यावेळी पोलीस त्यांना पकडेल आणि त्या अवॉइड करण्यासाठी म्हणजे कोणी पोलीस असेल त्याच्या स्वतःला वाचवण्यासाठी पेपर स्प्रेचा त्यांनी वापर केला आणि यासाठी त्यांनी 12 ते 15 हजार खर्च केले। महत्त्वाचं म्हणजे बाबा सिद्दीकीची हत्या करण्याआधी काही आरोपी जुलै महिन्यामध्ये झारखंड येथे गेले होते, जिथे त्यांनी AK-47 चालवून फायरिंगची प्रॅक्टिस केली होती। आरोपीने सांगितलं आहे की रेल्वे स्टेशनहून 25 किलोमीटरपर्यंत ते गेले, त्यांना माहीत आहे कुठे गेले। त्यानंतर ते कुठे गेले हे त्यांना माहीत नाही, कारण की त्यांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधण्यात आली होती आणि जवळपास त्यांची व्हेकल 2 ते 2.5 तास चालत गेली। यानंतर त्यांना कुठेतरी आयसोलेटेड लोकेशनवर नेण्यात आलं होतं, जिथे त्यांना AK-47 देण्यात आली आणि त्या AK-47चा वापर करून त्यांनी प्रॅक्टिस केली आणि जिथे ही प्रॅक्टिस झाली आहे तो परिसर नक्सल अफेक्टेड परिसर असल्याचाही बोललं जात आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।